नमस्कार, मी अरविंद शामराव बंधुरे, राहणार नाशिक, पण आपली शेती वाडगाव गिरणारे येथे आहे. आपण आता हे पेरूच्या बागेमध्ये उभे आहेत. तर हा बाग लावून माझी 21 मार्चची लागवड केलेली आहे. आज 8-9 महिन्याचा बाग झालेला आहे. याची आता छाटणी घ्यायची आपल्याला. त्याला आता बेसल डोस द्यायचं काम चालू आहे. तर याला आपण ॲग्रिसर्चचं ॲम्पल जी आणि रुटांजा MOP 92626 आणि ओरिजिनो, मेन म्हणजे ओरिजिनो हे खत आपण त्यासाठी यूज केलेलं आहे. बेसल डोसचं काम चालू आहे आणि आता ओरिजिनो प्रत्येक झाडाला 1-1 किलो टाकणार आहे. तर ओरिजिनो वापरायचं कारण म्हणजे आपल्याला त्याचे 4-5 वर्षापासून मला चांगले अनुभव आलेले आहे. शेणखताला पर्याय चांगला आहे ओरिजिनो खताचा. मी टोमॅटोला पण वापरतो, द्राक्ष बागेला वापरलं. टोमॅटोला वापरल्यानंतर मला त्याचा चांगला इफेक्ट वाटला. चांगली ग्रोथ वाटली, टमाट्याची विगर वाटली आणि शेणखताला एक उत्तम पर्याय होऊ शकतो ओरिजिनो. म्हणून मी ते शेणखताला पर्याय म्हणून ओरिजिनच वापरतो. आणि आता याची छाटणी करायची आहे मला 8 दिवसांनी पेरूची, आणि बेसल डोस देऊन पाणी देऊन आता छाटणी करणार. तर माझं आता शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे का तुम्ही ओरिजिनो वापरायला काही हरकत नाही, कारण ओरिजिनचे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी इफेक्ट बघितलेले. मला टोमॅटोला फार चांगला सुंदर त्याचे रिझल्ट मिळालेले आहे. तर तुम्ही पण वापरू शकता ओरिजिनो खत. हे आपल्या टोमॅटोला वापरा, द्राक्ष बागेला पण चांगलं आहे, पेरूला पण चांगलं आहे. एकदम उत्तम खत आहे सेंद्रिय खत. नमस्कार.